पोलीस निरीक्षक विजय पंधरे मॅडम यांना आपण आज इथे आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आपण आज त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेणार आहोत. आवर्जून सांगावं असं वाटतं मला की त्या दिवशी मला खूप जाणीव झाली की बापरे किती भयंकर परिस्थिती असते. मी मुंबईला वाचताना एक डेथ झालेली होती एका लेडीजची आणि ती लेडीज होती 7व्या माळ्यावर आणि ती अक्षरशः इतकी कुजून पडलेली होती की सगळं म्हणजे तिच्या बॉडीला टच केलं तरी त्याचं पाणी होत होतं, तिची स्किन लूज होत होती आणि अतिशय उग्र घाण वास येत होता. तर अक्षरशः त्या बिल्डिंगवर सुद्धा कोणी थांबलेलं नाही त्या वासामुळे आणि मला त्या लेडीज जवळ जाऊन त्या लेडीजला उचलून तिचा इनक्वेस्ट पंचनामा करायचा होता. तर अक्षरशः मला असं रडायला येत होतं की बापरे किती भयानक परिस्थिती आहे, मी वास सहन करू शकत नाही, मी पुढची ड्युटी कशी करायची. आणि तेव्हा मला वाटलं की पोलीस नोकरी ही साधी नाही आहे, फक्त वर्दी घालण्यासाठी शोभेची वस्तू नाही आहे. तिथे तुम्हाला तुमचे कष्ट, तुमचं डोकं, तुमचं मन सगळं ओतून तुम्हाला प्रामाणिकपणे कर्तव्य करावं लागतं. आणि त्यामधून माझी हिंमत वाढत गेली आणि मी यापेक्षाही खूप वाईट परिस्थितीतून कर्तव्य केलेले आहे. आणि खरंच असं कर्तव्य आहे की जे स्वतःचं मूल स्वतःच्या म्हाताऱ्या आईवडिलाचं करू शकत नाही, मयतीला हजर राहू शकत नाही, अशा लोकांची मयत आम्ही करतो.